हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस. पहा, 12th स्टँडर्ड फिजिक्सचा फर्स्ट चॅप्टर आपण ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे, रोटेशनल डायनामिक्स. त्यामध्ये सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशनच्या ज्या कन्सेप्ट होत्या त्या आपण डिटेलमध्ये स्टडी केलेल्या आहेत. त्याच्यावरती डिपेंड असणारे एक्सरसाइज मधले न्यूमेरिकल एक्झाम्पल्स सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत. तुम्हाला त्याच्या एमसीक्यूची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. सो आज आपण आपल्या फिजिक्सचा सेकंड चॅप्टर स्टार्ट करत आहोत. नेम ऑफ द चॅप्टर इज द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. ठीक आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आपण स्टडी करणार आहोत. पहा, अशाच प्रकारचा एक चॅप्टर आपण 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी केला होता. काय नाव होतं त्या चॅप्टरचं? पहा, मेकॅनिकल प्रॉपर्टीज स्टडी करायच्यात आपल्याला. कशाच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज स्टडी करायच्यात? फ्लुइडच्या. ठीक आहे. 11th स्टँडर्ड मध्ये आपण सॉलिड्सच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज स्टडी केल्या होत्या. ठीक आहे. लगा ना, सॉलिडच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आपण ऑलरेडी 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी केल्या होत्या. त्यामध्ये सॉलिडच्या स्ट्रेसची कन्सेप्ट आपण पाहिली होती. ठीक आहे. स्ट्रेनची कन्सेप्ट त्या ठिकाणी स्टडी केली होती. त्यानंतर फ्रिक्शन काय असतं स्टडी केलं होतं. सो वी हॅव ऑलरेडी स्टडीड दी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, ज्यामध्ये आपण डिफरंट टाईपचे स्ट्रेसेस स्टडी केले होते, स्ट्रेन्स स्टडी केले होते, फ्रिक्शनची कन्सेप्ट स्टडी केली होती, आणि आणखीनही बऱ्याच प्रॉपर्टीज आहेत, जसं की रिजिडिटी आहे, त्याच्यानंतर पर्टिक्युलरली हार्डनेस आहे, टफनेस आहे, ब्रिटलनेस आहे. या ज्या काही प्रॉपर्टीज होत्या सॉलिड्सच्या त्याच्याबद्दलचा स्टडी आपण 11th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी केलेला आहे. इथं आपल्याला मेकॅनिकल प्रॉपर्टीज स्टडी करायच्या आहेत फ्लुइड्सच्या. कशाच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज स्टडी करायच्या? फ्लुइड्सच्या. पहा, फ्लुइडच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज स्टडी करण्यासाठी या चॅप्टर मध्ये फ्लुइडच्या ज्या मेन दोन कन्सेप्ट आहेत. पहा, जसं की आपण फ्लुइड मेकॅनिक्स म्हणतो. पहा, मेकॅनिक्स बद्दलचा स्टडी आपण ऑलरेडी 11th स्टँडर्डच्या काही चॅप्टर मध्ये केलेला आहे, की आपले जे मोशन असेल, लॉज ऑफ मोशन असेल, हे जे चॅप्टर्स होते हे मेकॅनिक्सचे चॅप्टर होते. इथं आपल्याला फ्लुइडशी संबंधित स्टडी करायचा आहे. ठीक आहे. सो आपण या चॅप्टरमध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये फ्लुइड मेकॅनिक्स बद्दल डिस्कशन करणार आहोत. कशाबद्दल स्टडी करणार आहोत? फ्लुइड मेकॅनिक्स बद्दल. आणि फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये आपल्याला त्याच्या दोन्ही ब्रँचचा या चॅप्टरमध्ये स्टडी करायचा आहे. त्यातलं एक आहे फ्लुइड स्टॅटिक्स, एक आहे फ्लुइड स्टॅटिक्स. इट इज पॉप्युलरली नोन ॲज अ हायड्रोस्टॅटिक्स. इट इज पॉप्युलरली नोन ॲज अ हायड्रोस्टॅटिक्स. आणि दुसरा आहे ते म्हणजे फ्लुइड डायनॅमिक्स. दुसरा आहे फ्लुइड डायनॅमिक्स. याला आपण हायड्रोडायनॅमिक्स असं सुद्धा म्हणतो. याला आपण हायड्रोडायनॅमिक्स सुद्धा म्हणतो. ठीक आहे. सो या चॅप्टरमध्ये आपण फ्लुइड मेकॅनिक्सचा स्टडी करणार आहोत. मग त्या फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये फ्लुइड मेकॅनिक्सच्या दोन ब्रँच पडतात. ठीक आहे. फ्लुइड स्टॅटिक्स आणि फ्लुइड डायनॅमिक्स यांचा आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे. पहा, आपल्याला स्टॅटिक्स आणि डायनॅमिक्स या वर्डचा मिनिंग चांगल्या प्रकारे माहिती आहे. ठीक आहे ना. आपण मेकॅनिक्सचा पार्ट ऑलरेडी स्टडी केलेला आहे. ठीक आहे. त्यामध्ये आपण स्टडी केलं होतं आपण स्टॅटिक्स कशाला म्हणतो, डायनॅमिक्स कशाला म्हणतो. फक्त ते इथं आपली अप्लाइड कशाला करायचं? फ्लुइडसाठी. सो स्टॅटिकचा अर्थ होतो ऍट रेस्ट. स्टॅटिकचा अर्थ होतो ऍट रेस्ट, म्हणजे रेस्टला फ्लुइड असताना डिफरंट फोर्सेस त्याच्यावरती ऍक्ट होत असताना त्या डिफरंट फोर्सेसच्या अंडर त्याची जी इक्विलिब्रियम कंडिशन तिथं मेंटेन झालेली आहे, त्या इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असताना, रेस्टला फ्लुइड असताना त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे, तर आपण फ्लुइड स्टॅटिक्स म्हणतो. आणि इथं काय असणार आहे तर फ्लुइड मोशन मध्ये असणार आहे. फ्लुइड काय असणार आहे? मोशन मध्ये असणार. सो पहा, बेसिकली मेकॅनिक्स मध्ये आपण काय स्टडी करत असतो तर एखादा सबस्टन्स आहे त्याच्यावरती डिफरंट फोर्सेस ऍक्ट होत आहेत. त्या फोर्सेसमुळे त्याची मोशन होत आहे, डिस्प्लेसमेंट होत आहे असं आपण म्हणतो. तर या सगळ्यांचा स्टडी आपण मेकॅनिक्स मध्ये करत असतो. सॉलिड मेकॅनिक्स आपण ऑलरेडी स्टडी केलंय. सो फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये आपल्याला स्टडी करायचा फ्लुइडचा. ठीक आहे. अगदी स्टार्टिंग फ्रॉम फ्लुइड कशाला म्हणायचं आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. सो फ्लुइड मेकॅनिक्सला दोन ब्रँचेस मध्ये डिवाइड केलं गेलं, फ्लुइड स्टॅटिक्स आणि फ्लुइड डायनॅमिक्स. फ्लुइड स्टॅटिक इज पॉप्युलरली नोन ॲज अ हायड्रोस्टॅटिक्स अँड फ्लुइड डायनॅमिक्स इज popularly known as a hydrodynamics.
सो ऍट रेस्ट, फ्लुइड रेस्टला असताना आपल्याला त्याचा स्टडी करायचा, दॅट इज अ फ्लुइड स्टॅटिक्स. रफली जर सांगायचं असेल तर डिटेलमध्ये आपण त्याला पाहणार आहोत. आणि फ्लुइडच्या मोशनचा स्टडी करायचा, फ्लुइड मोशन मध्ये असताना त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या डिफरंट पॅरामीटर्सचा आपल्याला स्टडी करायचा आहे, त्याला आपण फ्लुइड डायनॅमिक्स असं म्हणत असतो. ठीक आहे. सो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये आपल्याला फ्लुइड मेकॅनिक्सचा म्हणजेच फ्लुइड स्टॅटिक्स आणि फ्लुइड डायनॅमिक्स या फ्लुइडशी रिलेटेड असणाऱ्या दोन्ही ब्रांचेसचा स्टडी करायचा आहे. ठीक आहे. सो इन शॉर्ट तुम्हाला या चॅप्टर मध्ये काय स्टडी करायचंय त्याच्याबद्दलची माहिती लक्षात आली असेल. सो स्टार्ट करूयात अगदी बेसिक पासून, ते म्हणजे फ्लुइड कशाला म्हणायचं. ठीक आहे. फ्लुइड आपण कशाला म्हणणार आहोत त्यापासून स्टार्ट करूया. सो काय असतं फ्लुइड, कशाला म्हणतो फ्लुइड आपण. सो त्याच्या नावामध्येच आहे सबस्टन्स दॅट कॅन फ्लो, सिंपल लँग्वेज मध्ये लिहितो एकदम. ठीक आहे. substance that can flow or the substance having ability to flow is called as a fluid. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आपल्याकडे मॅटरच्या 3 स्टेट्स असतात. त्या 3 स्टेट्स कोणत्या आहेत? सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस या 3 स्टेट आहेत सबस्टन्सच्या. त्यापैकी आपल्याला माहिती आहे हे जे आहेत सॉलिड हे फ्लो होऊ शकत नाहीत, कॅन नॉट फ्लो. ओके. जसं पाणी आपण एखाद्या सरफेस वरती जर टाकलं लिक्विड, ठीक आहे, वॉटर किंवा दुसरं कोणतंही लिक्विड, तर ते लगेच पुढे मूव्ह व्हायला लागतं. ठीक आहे, म्हणजे फ्लो व्हायला लागतं. एअर आहे, डिफरंट टाईपचे गॅसेस आहेत, दॅट कॅन ऑल्सो फ्लो इन डिफरंट डायरेक्शन्स. मात्र सॉलिड्स फ्लो होऊ शकत नाहीत. मात्र लिक्विड्स आणि गॅसेस हे दोघेही फ्लो होऊ शकतात. लिक्विड्स आणि गॅसेस हे दोघेही फ्लो होऊ शकतात. म्हणून या दोघांना एकत्रितपणे नाव काय आहे? फ्लुइड. कारण त्यांची एक प्रॉपर्टी, कॉमन प्रॉपर्टी आहे. कोणती कॉमन प्रॉपर्टी आहे? ते फ्लो होऊ शकतात. सध्या तरी आपल्याला त्यांची कॉमन प्रॉपर्टी कोणती माहिती आहे? कोणाची? लिक्विड्स आणि गॅसेसची. तर ती अशी आहे की लिक्विड्स आणि गॅसेस दोघंही काय होऊ शकतात? फ्लो होऊ शकतात. तर सिंपल लँग्वेज मध्ये असे सबस्टन्सेस जे फ्लो होऊ शकतात त्यांना आपण फ्लुइड्स म्हणतो. सगळ्यात महत्वाचा पार्ट चॅप्टरचा लक्षात घ्या. कारण आपल्याला ज्याच्या प्रॉपर्टीचं स्टडी करायच्या, ज्याच्याबद्दलचा स्टडी करायचा आहे त्याच्याबद्दल माहित असणं, त्याची डेफिनेशन माहित असणं सगळ्यात महत्वाचं असतं. सो या चॅप्टरमध्ये आपल्याला फ्लुइड मेकॅनिक्सचा स्टडी करायचा आहे. म्हणजे फ्लुइडच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीजचा आपल्याला स्टडी करायचा आहे, ज्यामध्ये आपण फ्लुइड स्टॅटिक्स, फ्लुइड डायनॅमिक्स या फ्लुइड मेकॅनिक्सच्या दोन्ही ब्रँचचा स्टडी करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला माहित पाहिजे फ्लुइड म्हणजे काय. तर असे सबस्टन्सेस जे फ्लो होऊ शकतात त्यांना आपण फ्लुइड्स म्हणतो. सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड ऍज अ फ्लुइड. ओके. सो सॉलिड फ्लो होऊ शकत नाहीत म्हणून ते फ्लुइडच्या अंडर येत नाही. लिक्विड्स आणि गॅसेस फ्लो होऊ शकतात, ते फ्लुइडच्या अंडर येतात. सो लिक्विड आणि गॅसेस यांचं कंबाईन नाव काय आहे? फ्लुइड आहे. तर ही झाली कन्सेप्ट फ्लुइड म्हणायचं कोणाला सगळ्यात पहिल्यांदा. ठीक आहे. आता यामध्ये काही पॉइंट्स लक्षात घ्यायचे आपल्याला. पहा, पर्टिक्युलरली जे फ्लुइड्स असतात म्हणजे लिक्विड्स आणि गॅसेस यांचा स्टडी करताना, पर्टिक्युलरली त्यातल्या त्यात फ्लुइड डायनॅमिक्सचा स्टडी करताना, फ्लुइड डायनॅमिक्सचा स्टडी करताना आपण जेव्हा फ्लुइडच्या बिहेवियर बद्दल बोलत असतो, फ्लुइडच्या बिहेवियरचा स्टडी करत असतो, तर ते फ्लुइडचं जे बिहेवियर आहे ते जरा कॉम्प्लिकेटेड असतं. फ्लुइडचं बिहेवियर कसं असतं? जेव्हा फ्लुइड एखादं मोशन मध्ये असणार आहे, ठीक आहे ना, आपण फ्लुइड स्टॅटिक्स, डायनॅमिक्स दोन्ही स्टडी करणार आहोत. सो त्यामध्येही पर्टिक्युलरली फ्लुइड डायनॅमिक्सचा स्टडी करताना म्हणजे फ्लुइड मोशन मध्ये असताना त्याचं जे बिहेवियर असतं, ते जरा कॉम्प्लिकेटेड असतं. सॉलिड एवढं ते इझी नसतं. ठीक आहे. काय सांगतोय पॉइंट लक्षात घ्या. फ्लुइडचं जे बिहेवियर असतं, पर्टिक्युलरली इन फ्लुइड डायनॅमिक्स जेव्हा आपण स्टडी करतो ते थोडं कॉम्प्लिकेटेड असतं. आणि आपल्याला माहितीये, आपल्याला फिजिक्सचा स्टडी करताना पर्टिक्युलरली आपल्याला जर काही फ्लुइडच्या बिहेवियर बद्दल किंवा फ्लुइडच्या मोशन बद्दल काही इक्वेशन्स बनवायचे असतील, ते काही लॉज बनवायचे असतील, तर आपल्याला ते मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी किंवा मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन करण्यासाठी हे जे फ्लुइडचं कॉम्प्लिकेटेड बिहेवियर आहे त्या बिहेवियरला सिंपल बिहेवियर कन्सिडर करावं लागतं. म्हणजे आपल्याला काही अझम्पशन्स स्टडी करावे लागतात, अझम्पशन्स करावे लागतात. आता अझम्पशन म्हणजे काय असतं?
अझम्पशन म्हणजे काय असतं ते पहा, की फ्लुइडची पर्टिक्युलर प्रॉपर्टी एखादी जी निग्लेक्ट करायची. समजा तुम्हाला एखादा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे आणि तो डिराईव्ह करताना जी ऍक्च्युअल फ्लुइडची, जी रिअल फ्लुइडची प्रॉपर्टी आहे, ती रिअल फ्लुइडची प्रॉपर्टी काय करायची, निग्लेक्ट करायची आणि काही अझम्पशन्स करायचे. मग अझम्पशन केल्यानंतर जे फ्लुइड असतं त्याला आपण आयडियल फ्लुइड म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, आयडियल फ्लुइड म्हणतो. आणि मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की युनिव्हर्समध्ये आयडियल गोष्ट एक्झिस्टन्स मध्येच नसते, ते फक्त आपण ऍज्युम करत असतो, त्याला फक्त आपण अझम्पशन केलेलं असतं. त्याचं काय सांगतोय पहा, फ्लुइडचं जे बिहेवियर आहे पर्टिक्युलरली फ्लुइड डायनामिक्स स्टडी करताना ते जरा कॉम्प्लिकेटेड असतं. त्याला सिंपल वन बनवण्यासाठी आपल्याला काही अझम्पशन्स करावे लागतात. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये फ्लुइड्सची ज्या काही प्रॉपर्टीज असतात, रिअल फ्लुइडच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतात, त्यातल्या काही प्रॉपर्टीज आपल्याला निग्लेक्ट कराव्या लागतात. म्हणजेच आपल्याला काही अझम्पशन्स करावे लागतात. आणि रिअल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज आपण निग्लेक्ट केल्यानंतर जे शिल्लक राहतं, जे ऍज्युम केलेलं शिल्लक राहतं आपल्याकडे स्टडी करण्यासाठी, त्याला आपण आयडियल फ्लुइड म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, आयडियल फ्लुइड म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आपण फ्लुइडचा स्टडी करताना एक अझम्पशन करतो, ते आहे फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल. फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय, तर फ्लुइडला आपण कॉम्प्रेस करू शकत नाही. कॉम्प्रेस करणं म्हणजे काय आपल्याला माहितीये. असं जर एवढ्या व्हॉल्यूम मध्ये ते फ्लुइड असेल तर त्याला त्याचा व्हॉल्यूम कमी करून त्याला एवढ्याच व्हॉल्यूम मध्ये बसवणं म्हणजे कॉम्प्रेस करणं. तर फ्लुइड डायनामिक्सचा स्टडी करताना आपण एक अझम्पशन असं करतो की फ्लुइड जे आहे ते इनकॉम्प्रेसिबल आहे, मात्र रिअल फ्लुइड नसतं इनकॉम्प्रेसिबल. रिअल फ्लुइड काय नसतं, इनकॉम्प्रेसिबल नसतं, त्याचं कॉम्प्रेशन होत असतं. मात्र आपल्याला स्टडी करण्यासाठी, आपल्याला त्याचं बिहेवियर थोडं सिंपल बनवण्यासाठी आपण काही अझम्पशन्स करतो आणि अशा फ्लुइडला आपण ऍज्युम केलेल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या फ्लुइडला आपण आयडियल फ्लुइड म्हणतो. जिथं आपण रिअल फ्लुइडच्या व्यतिरिक्त रिअल फ्लुइडच्या काही प्रॉपर्टीजला आपण निग्लेक्ट करतो. ठीक आहे. सो अशा काही प्रॉपर्टीज किंवा असे काही अझम्पशन्स आपल्याला या चॅप्टरच्या सुरुवातीला स्टडी करायचे. सो आय होप सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फ्लुइड म्हणजे काय त्याबद्दल त्याची जी डेफिनेशन आपण स्टडी केली ती समजली असेल, ते लक्षात आलं असेल. सो सुरुवातीला काही अझम्पशन्स स्टडी करूया. ठीक आहे. अझम्पशन्स आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. अझम्पशन्स म्हणजेच आपण आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज स्टडी करणार आहोत. अझम्पशन म्हणजे हे रिअल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज असतात का, ऍक्च्युअल मध्ये फ्लुइडला ज्या प्रॉपर्टी एक्झिस्ट करतात त्या प्रॉपर्टीज असतात का, नाही. तर आपण अझम्पशन स्टडी करतोय म्हणजेच आपण आयडियल फ्लुइडचा स्टडी करतोय, आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज. म्हणजे आपल्याला वाटतं की फ्लुइड हे असं पाहिजे होतं, ऍक्च्युअली ते तसं नसतं. रिअल मध्ये त्याच्या काहीतरी प्रॉपर्टीज वेगळ्याच आहेत, परंतु त्या आपण निग्लेक्ट करून थोडं सिंपल करण्यासाठी, काय करण्यासाठी, फक्त आपलं जे मॅथमॅटिकल मॉड्यूल आपण बनवतो, मॅथमॅटिकल डेरिव्हेशन, आपण एखादी इक्वेशन बनवतो, मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन करतो, त्याला सिम्पलर करण्यासाठी, त्याला सिंपल बनवण्यासाठी आपण काही अझम्पशन्स हे फिजिक्स मध्ये करत असतो. हे काय फक्त फ्लुइड मेकॅनिक्स मध्येच केले जातात असं काही नाहीये. अझम्पशन फिजिक्सच्या बऱ्याच सेक्शन्स मध्ये केले जातात. सो पहिला अझम्पशन, फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल. फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल म्हणजे फ्लुइडला आपण कॉम्प्रेस करू शकत नाही, हे झालं फर्स्ट अझम्पशन. म्हणजे याचा अर्थ होतो डेन्सिटी कॉन्स्टंट. कारण कॉम्प्रेस केलं याचा अर्थ डेन्सिटी बदलते, कॉम्प्रेस होऊ शकतं याचा अर्थ डेन्सिटी बदलते. मग आपण कन्सिडर केलं की फ्लुइड हे कसं आहे, इनकॉम्प्रेसिबल आहे, म्हणजे त्याची डेन्सिटी कॉन्स्टंट आहे. ओके. सेकंड वन इज विस्कॉसिटी ऑफ आयडियल फ्लुइड. म्हणजेच आपलं अझम्पशन असं आहे, विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड इज झिरो. ठीक आहे. विस्कॉसिटी झिरोचा अर्थ असतो इंटरनल फ्रिक्शन झिरो. इंटरनल फ्रिक्शन होत नाहीये. म्हणजे पहा, फ्लुइडचे लेयर्स असतात एकमेकांवरती, अशा प्रकारे हे फ्लुइड आहे. ठीक आहे. सो फ्लुइडचे जे लेयर्स असतात, पहा, हे विस्कॉसिटी म्हणजे काय, कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय, या प्रॉपर्टीज ज्या आहेत फ्लुइडच्या त्या आपण डायनॅमिक्सचा पार्ट स्टडी करताना,
त्या आपण फ्लुइड डायनॅमिक्सचा पार्ट स्टडी करताना डिटेलमध्ये पाहणार आहोत. सध्या आपण आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज काय आहेत म्हणजे फ्लुइडच्या बिहेवियरचा स्टडी करत असताना आपल्याला अझम्पशन्स काय करायचे आहेत त्याच्याबद्दलचं फक्त डिस्कशन करतोय. सो हे पहा, हे फ्लुइडचे लेयर्स असतात. पहा, फ्लुइडचे लेयर्स असे एकमेकांवरती मूव्ह होत असतात. जर यांच्यामध्ये इंटरनल फ्रिक्शन झालं नाही तर हे सगळे सोबतच असे पुढे जातील. मात्र त्यांच्यात जर इंटरनल फ्रिक्शन झालं तर वरचा सगळ्यात पुढे गेलेला असेल. हे अशा प्रकारचं आहे. ठीक आहे, सॉरी आपण ते विस्कॉसिटीच्या पार्ट मध्ये स्टडी करूयात, इथं काही त्याची गरज नाही. ठीक आहे. सो पहा, हे जे फ्लुइडचे लेयर्स आहेत हे एकमेकांवरती असे फ्रिक्शन होणार आहे त्यांच्या दरम्यान. फ्लुइडचे जे लेयर्स आहेत, फ्लुइडच्या लेयर्स मध्ये आपापसामध्ये काय होत असतं, फ्रिक्शन होत असतं. म्हणून त्यांच्यातली जी रिलेटिव्ह मोशन आहे ती कन्स्टंट केली जाते. ठीक आहे, ओके, सॉरी. सो विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड इज 0. विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड इज 0. कन्स्टंट म्हणत नाही आपण त्याला, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कन्स्टंट केली असं म्हणत नाही. तर पहा, समजा हे फ्लुइडचे लेयर्स आहेत, जर यांचा आपापसात फ्रिक्शन होत असेल तर हे सोबतच पुढे जाऊ शकणार नाहीत. एवढंच सध्या लक्षात ठेवा. सो विस्कॉसिटी काय प्रॉपर्टी ते आपण डिटेलमध्ये नंतर स्टडी करणार आहोत. पहिल्यांदा एवढंच लक्षात ठेवा, विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड 0 असं आपण अज्युम करतो म्हणजे फ्लुइडच्या डिफरंट लेयर्स मध्ये कोणत्याही प्रकारचं फ्रिक्शन होत नाही असं आपण कन्सिडर करतो. बाकीचा पार्ट नंतर पाहूया. ठीक आहे. तिसरा पॉइंट पहा, फ्लो ऑफ फ्लुइड. फ्लो ऑफ फ्लुइड इज इररोटेशनल. आपण अझम्पशन्स स्टडी करतोय. काय स्टडी करतोय, अझम्पशन्स. फ्लो ऑफ फ्लुइड इज इररोटेशनल. याचा अर्थ काय असतो, फ्लो ऑफ फ्लुइड इज इररोटेशनलचा अर्थ असतो की फ्लुइडचे जे पार्टिकल्स आहेत, म्हणजे फ्लुइड मोशन मध्ये, समजा असं फ्लुइड एका सर्टन डायरेक्शन मध्ये, हा पाईप आहे समजा अशा प्रकारचा, आणि ह्या पाईप मधून फ्लुइड पुढे पुढे चालले, म्हणजे हे फ्लुइडचे पार्टिकल्स असे पुढे चालले. तर हे पार्टिकल्स पुढे जात असताना सुद्धा अशा प्रकारे जर रोटेट होत असतील अबाउट देअर ओन ऍक्सिस, त्यांची जर स्पिनिंग होत असेल तर त्याला आपण रोटेशनल फ्लो म्हणतो. काय म्हणतो, रोटेशनल फ्लो. मात्र आपण अज्युम काय केलंय, फ्लुइडचा जो फ्लो असणार आहे, फ्लुइडचा तो फ्लो इररोटेशनल असणार आहे. कसा असणार आहे, इररोटेशनल असणार आहे. तसंच तो फ्लुइडचा फ्लो लॅमिनार सुद्धा असणार आहे असं आपण कन्सिडर केलं. लॅमिनारचा अर्थ काय, असे लेयर्स सगळीच्या सगळे स्ट्रेट लाईन मध्ये चाललेत, हे एकमेकांमध्ये जाऊन असे मिक्स होत नाहीयेत. ठीक आहे, एकमेकांचा पाथ क्रॉस करत नाहीयेत. अशा टाईपच्या फ्लोला आपण लॅमिनार फ्लो म्हणतो. ठीक आहे ना. सो पहा, तर आपण काही अझम्पशन्स करतोय म्हणजे आपण आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज स्टडी करतोय. आपण आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज स्टडी करतोय. पहा, या पॉइंटचा स्टडी करत असताना तुम्हाला हे इनकॉम्प्रेसिबिलिटी, विस्कॉसिटी, इररोटेशनल फ्लो, लॅमिनार फ्लो हे सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये फ्लुइड डायनॅमिक्सचा पार्ट स्टडी करताना डिटेलमध्ये स्टडी करायचे. सध्या मी तुम्हाला काय समजून सांगतोय की आपल्याला फ्लुइडचं बिहेवियर सिंपल करून स्टडी करण्यासाठी काही अझम्पशन्स करावे लागतात, म्हणजे आपल्याला आयडियल फ्लुइड कन्सिडर करावं लागतं. आणि आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज म्हणजेच फ्लुइड डायनॅमिक्स स्टडी करण्यासाठीचे अझम्पशन्स आपण स्टडी करतोय. त्यात पहिलं अझम्पशन असं आहे की आपण असं कन्सिडर केलं, फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल. फ्लुइड इनकॉम्प्रेसिबल आहे म्हणजे डेन्सिटी कॉन्स्टंट आहे, ते कॉम्प्रेस होणार नाही. विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड इज 0 म्हणजे त्याच्या इंटरनल लेअर मध्ये फ्रिक्शन नसेल. फ्लो ऑफ फ्लुइड इज इररोटेशनल म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी काय असेल, 0. जे पार्टिकल्स असणार आहेत फ्लुइडचे जे मॉलिक्युल्स असणार आहेत, जे पार्टिकल्स असणार आहेत ते स्पिन होत नाहीयेत, म्हणजे त्यांची अँग्युलर व्हेलॉसिटी 0 आहे. आणि फ्लो कसा आहे, लॅमिनार फ्लो आहे. ठीक आहे. आता पहा, तुम्ही जर नळ वगैरे चालू केला आणि त्याची जर स्पीड खूप कमी असेल तर ते पाणी असं सरळ खाली पडतं. लेयर्स तुम्ही असं जर ऑब्झर्व केलं व्यवस्थित तर एकदम स्मूथ फ्लो असतो असा. आणि जर तुम्ही जर ती नळ फास्ट केला तर अशा प्रकारे मिक्स होतं एकमेकांमध्ये, अशा प्रकारे ते खाली पडतं. तर या फ्लोला लॅमिनार फ्लो म्हटलं जातं आणि याला टर्ब्युलंट फ्लो म्हटलं जातं. यांचा डिटेलमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीमध्ये आपण स्टडी केलं की फ्लुइडचा फ्लो कसा असणार आहे, लॅमिनार असणार आहे. ठीक आहे. सो दीज आर दी अझम्पशन्स. हे आहेत अझम्पशन्स म्हणजेच या आहेत आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज. ठीक आहे. सो आता आपण सुरुवात करणार आहोत ती फ्लुइड स्टॅटिक्स पासून करणार आहोत. ठीक आहे.
या प्रॉपर्टीज आपल्याला कन्सिडर कधी कराव्या लागणार आहे, फ्लुइड डायनामिक्सचा स्टडी करताना. ठीक आहे, मॅक्झिमम, कारण यात फ्लोच जास्त होतं. ठीक आहे, की लॅमिनार फ्लो आहे, इरोटेशनल आहे, त्याच अशा प्रकारे होतं. ठीक आहे, किंवा विस्कॉसिटी आहे. आता पहा, आपण या चॅप्टरमध्ये फ्लुइड मेकॅनिक्सचा स्टडी करतो हे तर तुमच्या लक्षात आलं. मग नेमकं काय स्टडी करायचं, चॅप्टरचा ओव्हरव्ह्यू लक्षात आलेला आहे की फ्लुइड म्हणजे काय. तर जे फ्लो होऊ शकतात त्यांना आपण फ्लुइड म्हणतो. असे सबस्टन्सेस जे फ्लो होऊ शकतात त्यांना आपण फ्लुइड्स म्हणतो. मग त्यामध्ये लिक्विड्स आणि गॅसेसचा समावेश होतो. लिक्विड्सला आपण फ्लुइड्स म्हणतो, गॅसेसला पण आपण फ्लुइड्स म्हणतो, कारण ते फ्लो होऊ शकतात. आणि याचा स्टडी करायचा आहे, त्याला आपण दोन ब्रँचेस मध्ये डिवाइड केले. त्यात एक आहे स्टॅटिक्स म्हणजे रेस्टला असतानाचा स्टडी, आणि दुसरा आहे डायनामिक्स म्हणजे मोशन मध्ये असतानाचा स्टडी. सो फ्लुइडचं डायनामिक नेचर जास्त बिहेवियर असतं, म्हणजे फ्लुइड डायनामिक्सचा स्टडी करतानाच फ्लुइडचं जे बिहेवियर असतं ते थोडं कॉम्प्लिकेटेड बिहेवियर असतं. आणि त्याला सिंपल बनवण्यासाठी आपण काही अझम्पशन्स करतो. आयडियल फ्लुइड आपण त्या फ्लुइडला कन्सिडर करतो, त्याच्या काही प्रॉपर्टीज आपण इथं स्टडी केलेल्या आहेत, त्यांचा जास्त सध्याच विचार करण्याची आवश्यकता नाहीये. ठीक आहे, सो आपण डायरेक्टली फ्लुइड स्टॅटिक्स वरती येणार आहोत. पहा, तरी आणखी एक पॉइंट मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे. आपण एक कन्सेप्ट स्टडी केली होती शिअर स्ट्रेसची. कोणती कन्सेप्ट स्टडी केली होती, शिअर स्ट्रेसची. कधी, जेव्हा आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स स्टडी केल्या होत्या. मेकॅनिकल प्रॉपर्टीज आपण कोणाच्या, सॉलिड्सच्या जेव्हा स्टडी केल्या होत्या तेव्हा आपण शिअर स्ट्रेसची कन्सेप्ट स्टडी केली होती. त्यामध्ये काय होतं, आपण तुम्ही जर व्यवस्थित अभ्यासला असेल त्यावेळेस, तरी पहा, समजा माझ्याकडे एक सॉलिड आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं. ठीक आहे, थोडं मोठा ड्रॉ करूया. हा सॉलिड आहे आणि हा इथं फिक्स आहे. ठीक आहे, आणि याचा जो सरफेस आहे, या सरफेसवरती मी अशा प्रकारे टँजेन्शियल फोर्स जर लावला, याच्या सरफेसवरती मी जर काय केला, तशा प्रकारचा टँजेन्शियल फोर्स जर त्या ठिकाणी अप्लाय केला, तर काय होईल पहा, त्या टँजेन्शियल फोर्समुळे हा असा दिसेल. ठीक आहे, त्याचं जे अप्पर लेअर आहे, त्या अप्पर लेअरचं काय झालेलं आहे, डिस्प्लेसमेंट झालेलं आहे ओरिजिनल लेअर पासून. अप्पर लेअरचं ओरिजिनल लेअर पासून काय झालेलं आहे, डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. आणि त्याला आपण पहा शिअर फोर्स म्हटलं. काय म्हटलं, शिअर फोर्स. या फोर्समुळे जो टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये याच्यावरती फोर्स लागला, त्याच्यामुळे याच्या अप्पर लेअरचं काय झालंय, डिस्प्लेसमेंट झालंय विथ रिस्पेक्ट टू इट्स फिक्स्ड लेअर. फिक्स्ड लेअरच्या कंपॅरिझन मध्ये हा जो अप्पर लेअर होता त्याचं या टँजेन्शियल फोर्समुळे डिस्प्लेसमेंट झालं. मग स्ट्रेस काय कसा डेव्हलप होतो आपल्याला माहितीये. स्ट्रेस कसा डेव्हलप होतो, जे एक्सटर्नल फोर्सेस असतात, त्या सॉलिडवरती अप्लाय होणारे जे एक्सटर्नल फोर्सेस असतात, या एक्सटर्नल फोर्सेसला रेजिस्ट करणारे, एक्सटर्नल फोर्सेस जे ऑब्जेक्ट्सवरती ऍक्ट होतात, ऑब्जेक्ट्सवरती जे एक्सटर्नल फोर्सेस ऍक्ट होतात, डायरेक्टली त्यांचं नाव लिहितो मी, त्यांना आपण डिफॉर्मिंग फोर्सेस म्हणतो. काय म्हणतो, डिफॉर्मिंग फोर्सेस. तर या डिफॉर्मिंग फोर्सेसला रेजिस्ट करण्यासाठी काय होत असतं, तर त्या पर्टिक्युलर सॉलिडमध्ये इंटरनल रेजिस्टिंग फोर्सेस त्या ठिकाणी जनरेट होत असतात. ठीक आहे, म्हणजे याचा सरळ असा मिनिंग होतो की आपण फोर्स अप्लाय करतोय एक्सटर्नली. हे जे अप्लाइड फोर्स असतात एक्सटर्नली, या एक्सटर्नल अप्लाइड फोर्सचा काय प्रयत्न असतो की त्याचे डायमेन्शन चेंज करणं त्या सॉलिडचे. तो डिफॉर्मिंग फोर्स आहे, म्हणजे आपण जो एक्सटर्नली फोर्स अप्लाय करत आहोत तो त्याचे डायमेन्शन, त्या सॉलिडचे डायमेन्शन काय करतो, चेंज करतो. आणि या डायमेन्शन मध्ये होणाऱ्या चेंजला अपोज करणारे, व्यवस्थित लक्षात घ्या, या डायमेन्शन मध्ये डिफॉर्मिंग फोर्सेस ऍक्ट झाले म्हणजे ते डायमेन्शन मध्ये चेंज घडवून आणणार आहे. मात्र त्याला अपोज करणारे इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस डेव्हलप होतात त्या सबस्टन्समध्ये. ठीक आहे, आणि ते इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस जेव्हा आपण पर युनिट एरिया घेतो त्याला आपण शिअर स्ट्रेस असं म्हणतो. ठीक आहे, सो शिअर स्ट्रेसचा अर्थ काय झाला, रेजिस्टन्स टू द शिअरिंग. रेजिस्टन्स टू द शिअरिंग, शिअर ऑफ होणे. म्हणजे या सबस्टन्सची प्रॉपर्टी काय आहे, तर या टँजेन्शियल फोर्समुळे त्याची जी शेअरिंग होणार, शेअरिंग म्हणजे काय, समजा हे दोन लेअर आहेत त्याचे,
हे काय त्याचे दोन लेअर आहेत. तर तुम्ही जर अप्पर लेअरवरती असा टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला तर तो लेअर तिथून असा निघून पुढे चालला गेला, म्हणजे शेअरिंग झाली. ठीक आहे, शेअर ऑफ होण्याचा अर्थ काय होतो पहा. हे दोन लेअर आहेत अशा प्रकारचे, हे असे दोन लेअर आहेत अशा प्रकारचे. ठीक आहे, आणि अप्लाइड टँजेन्शियल फोर्समुळे हा अप्पर लेअर डिस्प्लेस झाला, म्हणजे शेअर ऑफ होत आहे तो. मात्र त्या सॉलिडची काय प्रॉपर्टी आहे, तर तो शेअर स्ट्रेस डेव्हलप करतोय ना. ठीक आहे, शेअर स्ट्रेस म्हणजे काय, तर इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस, या शेअरिंग करणाऱ्या फोर्सला म्हणजेच डिफॉर्मिंग फोर्सला अपोज करणारे इंटरनल रेजिस्टिंग फोर्सेस तिथं डेव्हलप होतील, आणि त्याला आपण पर युनिट एरिया घेतलं तर तो शेअर स्ट्रेस असतो. मग शेअर स्ट्रेस म्हणजे रेजिस्टन्स टू शेअरिंग, म्हणजे शेअर ऑफ होण्याला अपोज करणारे. शेअर ऑफ म्हणजे अशा प्रकारचे, ठीक आहे, शेअरिंग होण्याला, अशा प्रकारचं शेअर ऑफ होण्याला अपोज करणारे इंटरनल रेजिस्टिंग फोर्सेस डेव्हलप होतात, म्हणजेच शेअर स्ट्रेस त्या ठिकाणी डेव्हलप होतो. हे सॉलिड्स मध्ये होत असतं. सॉलिड्स मध्ये शेअर स्ट्रेस डेव्हलप होतो, म्हणजे जेव्हा असे त्याच्या सरफेस वरती अशा प्रकारचे टँजेन्शियल फोर्सेस, त्याला शेअर ऑफ करणारे फोर्सेस, शेअर ऑफचा अर्थ पहा, हे एकच सबस्टन्स आहे, त्याचे दोन लेअर दाखवलेत मी, बॉटम आणि टॉप. टॉप लेअरवरती अशा प्रकारचा फोर्स अप्लाय केल्यामुळे तो पुढे गेला, म्हणजे स्लाइड झाला, म्हणजे शेअरिंग ऑफ झाली, म्हणजे ते लेअर्स सेपरेट झाले एकमेकांपासून. तर हे होण्याला अपोज करणारा जो इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया असतो, शेअर ऑफ होण्याला अपोज करणारा इंटरनल रेजिस्टिंग फोर्स पर युनिट एरिया म्हणजे शेअर स्ट्रेस सॉलिड मध्ये डेव्हलप होतो, मात्र तो फ्लुइड्स मध्ये डेव्हलप होऊ शकत नाही, हे इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, सो आपल्याला शेअर स्ट्रेस बद्दलचं जर विचारलं तर शेअर स्ट्रेस 0 असणार आहे. शेअर स्ट्रेस काय असणार आहे, फ्लुइड्स मध्ये 0 असणार आहे, म्हणजे शेअरिंगला अपोज करणारा फोर्स, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स तिथं डेव्हलप होणार नाही. मग आपण जेव्हा फ्लुइड स्टॅटिक्सचा स्टडी करणार आहोत, तेव्हा आपल्याला या शेअर स्ट्रेसचा विचार करण्याची आवश्यकता नाही. आता मी त्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय सॉलिड्सला. म्हणजे सॉलिडमध्ये शेअर ऑफ जेव्हा होतं एखादा सॉलिड, कशामुळे, एक्सटर्नली अप्लाइड टँजेन्शियल फोर्समुळे, तर त्याला अपोज करणारे इंटरनल रेजिस्टिंग फोर्सेस म्हणजे शेअर फोर्सेस काय होतात, डेव्हलप होतात. त्याला आपण पर युनिट एरिया घेतलं तर त्याला आपण शेअर स्ट्रेस म्हणतो. हे त्यांनाच लक्षात येईल ज्यांना मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स हा चॅप्टर चांगल्या प्रकारे समजला होता, मी शिकवला तेव्हा. सो फ्लुइड स्टॅटिक्स मध्ये लक्षात घ्या, आपल्याला फक्त नॉर्मल फोर्सेसचा विचार करायचा आहे, म्हणजे आपल्याला प्रेशरचा स्टडी करायचा आहे. ठीक आहे, शेअर स्ट्रेसचा आपल्याला स्टडी करायचा नाहीये, कारण फ्लुइड्स मध्ये शेअर ऑफ होण्याला अपोज करणारे शेअर स्ट्रेसेस डेव्हलप होऊ शकत नाही. ठीक आहे, कारण आपण आयडियल फ्लुइडची जी प्रॉपर्टीज डिस्कस केली त्यामध्ये आपण काय कन्सिडर केलं की विस्कॉसिटी काय असते, आयडियल फ्लुइडची विस्कॉसिटी 0 असते. पहा, रिअल फ्लुइड मध्ये असणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, रिअल फ्लुइड मध्ये विस्कॉसिटी नॉन झिरो असणार आहे, आणि म्हणून तिथं शेअर स्ट्रेसचा विचार करावा लागेल. परत एकदा रिपीट करतो मी, पहा, आपण हे जे विस्कॉसिटी 0 आहे हे आयडियल फ्लुइड आहे, म्हणजे हे आपण केलेलं अझम्पशन आहे, आणि जिथं विस्कॉसिटी 0 आहे याचा अर्थ तिथं तुम्हाला शेअर स्ट्रेसचा विचार करायची आवश्यकता नाहीये, तो पण 0 होऊन जाईल. ठीक आहे, मात्र रिअल फ्लुइड्स मध्ये विस्कॉसिटी ही नॉन झिरो असते, म्हणजे तिथं शेअर स्ट्रेसचा विचार करावा लागेल. मात्र आपण जो स्टडी करणार आहोत तो आयडियल फ्लुइडचाच करत आहोत सध्या तरी. ठीक आहे, तर हे त्यामुळेच तुम्हाला ते अझम्पशन्स मी सांगितलेले आहेत. ठीक आहे, सो विस्कॉसिटी म्हणजे लेयर्स मध्ये होणारं फ्रिक्शन 0 आहे, म्हणजे शेअर स्ट्रेस तिथं कन्सिडर करायचा नाही, शेअर स्ट्रेस तिथं डेव्हलप होणार नाही. रिअल फ्लुइड मध्ये शेअर स्ट्रेस आणि विस्कॉसिटी मध्ये काय रिलेशन आहे ते आपण नंतर पाहूयात. सध्या कन्सिडर करा, फ्लुइड हे आयडियल फ्लुइड आहे, म्हणजे विस्कॉसिटी 0 आहे, शेअर स्ट्रेसचा विचार करायचा नाही, म्हणजे आपण स्टडी करणार आहोत फ्लुइड स्टॅटिक्स, म्हणजे फ्लुइड रेस्टला असताना जे नॉर्मल फोर्सेस ऍक्ट होणार आहेत त्याचा, म्हणजेच इन शॉर्ट फ्लुइड स्टॅटिक्स मध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट आपल्याला स्टडी करायचा आहे तो म्हणजे प्रेशर. फ्लुइड स्टॅटिक्स मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला जो स्टडी करायचा आहे तो काय आहे, प्रेशरचा पार्ट स्टडी करायचा आहे. ठीक आहे,
सो नॉर्मल फोर्सेसच आपण त्या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. ओके, सो लक्षात घ्या. आता पुढचा पार्ट आपण प्रेशरला डायरेक्टली स्टार्ट करूया. ठीक आहे, तुमच्या बुकच्या सिरियलीज प्रत्येक गोष्टी होतील असं काही नेसेसरी नसतं. सो लेट्स अंडरस्टँड दी व्हेरी मच इम्पॉर्टंट कन्सेप्ट फ्रॉम द फ्लुइड स्टॅटिक्स, दॅट इज द प्रेशर. आता या प्रेशर बद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, सो आता आपला ऍक्च्युअल पार्ट पहा, म्हणजे अगोदर सांगितलेलंही इम्पॉर्टंटच होतं, पण मी तुम्हाला ते कम्पॅरेटिव्हली सांगितलं की कशा प्रकारे सॉलिड्स हे शेअर ऑफ होण्याला अपोज करणारे फोर्सेस डेव्हलप करू शकतात, मात्र आयडियल फ्लुइड ते करू शकत नाही. आता आपण फ्लुइड स्टॅटिक्सला डायरेक्टली स्टार्ट केले आणि त्यात आपण फर्स्ट थिंग स्टडी करणार आहोत, दॅट इज नथिंग बट द प्रेशर. ठीक आहे, लोअर स्टँडर्ड्स मध्ये ऑलरेडी तुम्ही प्रेशरचा स्टडी केलेला आहे, ऑब्व्हियसली केलेला आहे. 10th स्टँडर्ड पर्यंत प्रेशरचा स्टडी आपण केलेला आहे आणि तिथली जर प्रेशरची डेफिनेशन लिहायची असेल तीच आपल्याला इथं पण स्टडी करायची, कारण स्टँडर्ड बदललं म्हणजे प्रेशरची डेफिनेशन थोडंच बदलणार आहे. ठीक आहे, सो प्रेशर काय आहे? सो प्रेशर इज द नॉर्मल फोर्स ऍक्टिंग, नॉर्मलचा अर्थ असतो परपेंडिक्युलर, नॉर्मल फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया, सरफेस एरिया, पर युनिट सरफेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट, सरफेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, सो प्रेशर सॉलिड्स मध्ये पण ऍक्ट होत असतं, लिक्विड्स मध्ये पण ऍक्ट होत असतं, गॅसेस मध्ये पण ऍक्ट होत असतं. 8th स्टँडर्ड फिजिक्सचा पार्ट आहे, एकदम सिंपल आहे. प्रेशर हे सॉलिड, लिक्विड, गॅसेस सगळ्यांमध्येच ऍक्ट होत असतं. इथं आपल्याला फ्लुइड प्रेशरचा स्टडी करायचा. ठीक आहे, सो फ्लुइड प्रेशरचा तर स्टडी डिटेलमध्ये करूयात, त्या अगोदर पहिल्यांदा प्रेशर म्हणजे काय ते समजून घेऊया. सो नॉर्मल फोर्स ऍक्टिंग पर युनिट सरफेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट, इट इज कॉल्ड ॲज अ प्रेशर. हा वर्ड इथं खूप इम्पॉर्टंट आहे. नॉर्मल याचा अर्थ असतो परपेंडिक्युलर, नॉर्मलचा अर्थ असतो परपेंडिक्युलर. ठीक आहे, सो समजा माझ्याकडे अशा प्रकारचा एक सरफेस आहे. ठीक आहे, असा ड्रॉ करूया, थोडा आपण व्हिज्युअलायझेशन वाढूया. ठीक आहे, असा सरफेस ठेवलेला आहे आणि याच्यावरती अशा प्रकारे नॉर्मल फोर्स ऍक्ट होतोय. ठीक आहे, नॉर्मल म्हणजे सरफेसला परपेंडिक्युलर. इमॅजिन करा हा सरफेस कसा ठेवलेला आहे आणि फोर्स कशा प्रकारे ऍक्ट होत आहे. ओके, सो हा सरफेस अशा प्रकारे ठेवलेला आहे आणि याच्यावरती असा फोर्स ऍक्ट होत आहे, म्हणजे त्या सरफेसला नॉर्मल व्हर्टिकल काढायचं असेल तर ठीक आहे, सिम्पली काढूयात. हा सरफेस आहे आणि या सरफेसवरती हा व्हर्टिकल फोर्स ऍक्ट होत आहे. हा अँगल 90 डिग्री आहे, म्हणजे फोर्स कसा ऍक्ट होत आहे? नॉर्मल. आता पहा, हा झाला एरिया. ठीक आहे, एवढ्या एरियावरती हा फोर्स जो ऍक्ट झालेला आहे तो डिस्ट्रीब्यूट झाला. हा सरफेस एरिया समजा ए आहे, हा सरफेस एरिया समजा काय आहे? ए आहे. सो ए एवढ्या सरफेस एरियावरती हा एफ एवढा फोर्स नॉर्मली ऍक्ट झालेला आहे. सो प्रेशर इज डिफाइंड ऍज द नॉर्मल फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया, पर युनिट एरिया. सो फोर्स टोटल एफ आहे, एरिया ए आहे, तर फोर्स पर युनिट एरिया काय असतो? फोर्स डिवायडेड बाय एरिया. सो विल गेट दी व्हॅल्यू ऑफ प्रेशर. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं, ती म्हणजे फोर्स कसा ऍक्ट होत आहे? नॉर्मल टू द सरफेस. फोर्स कसा ऍक्ट होत आहे? नॉर्मल टू द सरफेस. सो फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया, बट त्याला प्रिसाइजली सांगायचं असेल तर नॉर्मल फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया ऑफ द सरफेस. ठीक आहे, जो दिलेला सरफेस असणार आहे त्याच्यावरती नॉर्मली फोर्स ऍक्ट झाला आणि त्या फोर्सला एरियानं डिवाइड केलं तर तुम्हाला प्रेशरची व्हॅल्यू मिळेल. एवढी सिंपल कन्सेप्ट आहे प्रेशरची, उगाच त्याला कॉम्प्लिकेटेड करण्यात काही अर्थ नाहीये. सरफेसवरती परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये जर फोर्स ऍक्ट झाला त्याला त्या सरफेस एरियानं डिवाइड करायचं, प्रेशरची व्हॅल्यू मिळेल. आता युनिट एरियाची कन्सेप्ट किंवा कोणत्याही बाबतीमध्ये पर युनिट ही कन्सेप्ट आपण खूप डिटेलमध्ये स्टडी केलेली आहे 11th स्टँडर्ड मध्ये. ठीक आहे, सो प्रेशर इज नॉर्मल फोर्स डिवायडेड बाय, आता प्रत्येक वेळी मी नॉर्मल फोर्स म्हणत नाही, ठीक आहे, फक्त फोर्स म्हणूया. ठीक आहे, सो प्रेशर इज द फोर्स पर युनिट एरिया. याच्या युनिट बद्दल जर बोलायचं असेल तर काय येईल? एसआय सिस्टीम मधलं युनिट पाहूयात पहिल्यांदा. फोर्सचं युनिट न्यूटन असतं, एरियाचं मीटर स्क्वेअर. सो एसआय सिस्टीम मधलं युनिट आलं न्यूटन पर मीटर स्क्वेअर, याला आपण पास्कल म्हणतो. न्यूटन पर मीटर स्क्वेअरला आपण पास्कल म्हणतो. त्यानंतर सीजीएस सिस्टीम मधलं याचं युनिट काय असेल? फोर्सचं युनिट आहे डाईन,
एरियाचं सेंटीमीटर स्क्वेअर, सो इट इज अ डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. सो ऑब्व्हियसली फोर्सच्या युनिटला एरियाच्या युनिटनं डिवाइड करायचं, आपल्याला प्रेशरचं युनिट मिळेल. सो गिवन सरफेसला नॉर्मली ऍक्ट होणाऱ्या फोर्सला त्या सरफेसच्या एरियानं जर डिवाइड केलं तर तुम्हाला प्रेशरची व्हॅल्यू मिळेल. ही झाली सिंपल कन्सेप्ट प्रेशरची. ओके. सो आता आपल्याला स्टडी करायचं आहे ते म्हणजे प्रेशर इन फ्लुइड्स. आपल्याला काय स्टडी करायचं आहे? प्रेशर इन फ्लुइड्सचा आपल्याला आता डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. ओके. सो प्रेशरची कन्सेप्ट आय होप तुमच्या लक्षात आली असेल चांगल्या प्रकारे. सो नेक्स्ट इज प्रेशर इन लिक्विड प्रेशर इन फ्लुइड्स. फ्लुइड प्रेशरचा आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. ओके. सो परत एकदा आपण आयडियल फ्लुइड कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे ज्याची डेन्सिटी काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे असं आपण कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे. सो पहा, समजा माझ्याकडे हा एक सरफेस आहे. ठीक आहे. माझ्याकडे हा सरफेस आहे अशा प्रकारचा आणि या सरफेसच्या वरती अशा प्रकारचा एक लिक्विड कॉलम आहे. काय आहे? लिक्विड कॉलम. तर काय होईल पहा, या लिक्विड कॉलमचं एवढा जो लिक्विड कॉलम आहे हा एवढ्या पार्ट मध्ये काय लिक्विड आहे आणि तो लिक्विड त्या लिक्विडचं वेट या सरफेसवरती ऍक्ट होत आहे. म्हणजे तो लिक्विड या सरफेसवरती या नॉर्मल डायरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट करत आहे, जे त्या लिक्विड लिक्विडचं काय असणार आहे? वेट. मी एक काय कन्सिडर केलाय? एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केलाय. ठीक आहे. इथं लिक्विड आहे अशा प्रकारचे, एवढ्या पार्ट मध्ये लिक्विड आहे. त्या लिक्विडच्या मध्ये मी एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केला. मग त्या सिलेंडरचं एवढ्या सरफेसवरती वेट ऍक्ट होतं. वेट म्हणजे एक प्रकारचा फोर्स आहे आणि त्याला एरियानं डिवाइड केलं तर काय मिळेल? प्रेशर. म्हणजे पहा, तुम्ही जो हा लिक्विड इथं कॉलम कन्सिडर केलाय, हे पहा, हे पूर्ण लिक्विड आहे एवढं. ठीक आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय का सर्टन एरियावरती ऍक्ट होणारं समजा प्रेशर कॅल्क्युलेट करायचंय. ठीक आहे. तर तुम्ही काय कन्सिडर केलं की त्या लिक्विडमध्ये एक लिक्विड कॉलम कन्सिडर केला एवढा. सो आपल्याला एवढ्या एरियावरती या लिक्विड कॉलमचं वेट ऍक्ट होईल. ते वेट अपॉन एरिया जर घेतलं तर कशाची व्हॅल्यू मिळेल? प्रेशरची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. सो फ्लुइड्स जेव्हा आपण एखाद्या कंटेनरमध्ये स्टोअर करतो, फ्लुइड्स आपण जेव्हा एखाद्या कंटेनरमध्ये स्टोअर करतो तेव्हा काय होत असतं? तर त्या कंटेनरच्या वॉल्सवरती कुठे कुठे प्रेशर ऍक्ट होतं पहा. या कंटेनरमध्ये समजा फ्लुइड आहे तर या कंटेनरच्या वॉल्सवरती अशा प्रकारे प्रेशर ऍक्ट होतं. या बॉटम पार्ट वरती सुद्धा काय होत असतं? प्रेशर ऍक्ट होत असतं. प्रेशरची प्रॉपर्टी लक्षात घ्या, प्रेशर सगळ्या डायरेक्शन मध्ये सारखं ऍक्ट होतं. सगळ्या डायरेक्शन मध्ये काय असतं? सारखं ऍक्ट होतं. त्याच्याशी संबंधित लॉ सुद्धा आपल्याला स्टडी करायचा आहे. Px इक्वल्स टू Py इक्वल्स टू Pz. म्हणजे प्रेशर सगळ्या डायरेक्शन मध्ये सारख्या प्रमाणात त्या फ्लुइड मध्ये ऍक्ट होत असतं, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सो कुठेही घ्या, म्हणजे फक्त बॉटमलाच प्रेशर ऍक्ट होतंय असं काही नाही. म्हणजे समजा या पूर्ण कंटेनरमध्ये लिक्विड भरलेलं आहे एखादं. ठीक आहे. फ्लुइडच्या प्रेशरचा आपण स्टडी करतोय. तर एखाद्या कंटेनरमध्ये पूर्ण काय भरलेलं आहे? लिक्विड. ठीक आहे. हे कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये इथपर्यंत लिक्विड भरलेलं आहे आणि तुम्हाला या पार्टला असलेलं, या पार्टला जे लिक्विड असणार आहे इथं ऍक्ट होणारं प्रेशर कॅल्क्युलेट करायचंय. हा जो वरचा पार्ट आहे याच्यामुळे या एवढ्या सरफेसवरती जे प्रेशर ऍक्ट होणार आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे समजा. तर त्यासाठी काय फॉर्म्युला वगैरे असणार आहे त्याचा सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये स्टडी या फ्लुइड प्रेशरच्या पॉइंटमध्ये करायचा आहे. सो व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक. सो लेट अस कॅल्क्युलेट दी फ्लुइड प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम. आपण एखाद्या कंटेनरमध्ये लिक्विड घेतलं, त्या लिक्विडमुळे एखाद्या लेवलला, वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळं प्रेशर असतं. म्हणजे हा कंटेनर आहे, याच्यामध्ये इथपर्यंत लिक्विड भरलंय, तर या लेवलला वेगळं प्रेशर असेल, या लेवलला वेगळं प्रेशर असेल, या लेवलला वेगळं प्रेशर असेल. म्हणजे प्रेशरची व्हॅल्यू या लेवलनुसार काय होत जाणार आहे? चेंज होत जाणार आहे. प्रेशरची व्हॅल्यू या लेवल्सनुसार काय होत जाणार आहे? चेंज होत जाणार आहे. ठीक आहे. पहा, तुमच्या बुकमध्ये काही डिस्क्रिप्शन असं दिलंय की हा एरिया वाढला म्हणजे प्रेशर कमी होईल, एरिया कमी झाला म्हणजे प्रेशर वाढेल. ऑब्व्हियसली आपल्याला माहितीये प्रेशर एरियाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कारण एक सिंपल एक्झाम्पल घ्या की समजा 50 न्यूटनचा फोर्स, 50 न्यूटनचा जो फोर्स आहे हा समजा 2 मीटर स्क्वेअर एरियावरती ऍक्ट झाला, तर प्रेशरची व्हॅल्यू काय झाली? 25 पास्कल. आणि तेच समजा तोच 50 न्यूटनचा फोर्स 5 मीटर स्क्वेअर एरियावरती ऍक्ट झाला तर प्रेशरची व्हॅल्यू काय झाली? 10 पास्कल.
म्हणजे सेम फोर्स साठी एरिया जेवढा कमी असेल तेवढी प्रेशरची व्हॅल्यू जास्त असेल आणि एरिया जेवढा जास्त असेल तेवढी प्रेशरची व्हॅल्यू कमी असेल. हे आता आपल्या लक्षात येण्यासारखं आहे. आपण 12th स्टँडर्डचं फिजिक्स स्टडी करत आहोत, आपण काही 8th स्टँडर्डचं लेक्चर कंडक्ट करत नाहीये. ठीक आहे. सो या लिक्विड मध्ये समजा तुम्ही एखादं लिक्विड घेतलंय कंटेनर मध्ये, फ्लुइडचाच टाईप आहे लिक्विड. ठीक आहे. सो या कंटेनर मध्ये लिक्विड आहे, तर या वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळं प्रेशर ऍक्ट होणार आहे. ते प्रेशर कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जातं किंवा कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं त्याच्याबद्दलचा स्टडी आपल्याला करायचा आहे. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. सो सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पहिला पॉइंट, तुम्हाला प्रेशरची कन्सेप्ट लक्षात आलेली पाहिजे. प्रेशर कशाला म्हणायचं, प्रेशर काय असतं हे सगळ्यात महत्वाचं आहे, ते लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. सो चला डायरेक्टली डेरिव्हेशन करूयात, कॅल्क्युलेशन करूयात. सो समजा एक कंटेनर आहे अशा प्रकारचं, डायग्रामचा प्रॉब्लेम माहिती आहे सगळ्यांना. सो या कंटेनर मध्ये इथपर्यंत लिक्विड भरलेले. ठीक आहे. या कंटेनर मध्ये इथपर्यंत अशा प्रकारे काय भरलेलं आहे, लिक्विड. आणि तुम्हाला त्या लिक्विडची डेन्सिटी माहिती आहे. काय माहिती आहे, त्या लिक्विडची डेन्सिटी माहित आहे असं आपण कन्सिडर करूयात. ओके. मग मला एका सर्टनली काय करायचं आहे, या लिक्विड मधलं प्रेशर कॅल्क्युलेट करायचंय. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, लिक्विड मधलं प्रेशर कॅल्क्युलेट करायचंय. त्यासाठी या लिक्विडच्या मध्येच एक लिक्विड कॉलम त्या ठिकाणी कन्सिडर करायचा आणि त्याला एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर करायचं अशा प्रकारचं. ठीक आहे. हे अशा प्रकारचं, आणि याला कन्सिडर करून आपल्याला आपले कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. सो मेन इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो लिक्विडच्या इनसाइड मध्ये प्रेशर कशा प्रकारे ऍक्ट होतं त्याचा स्टडी आपल्याला करायचा. म्हणजे फ्लुइडच्या इनसाइडच्या प्रेशरचा आपल्याला स्टडी करायचा आहे. लेवलनुसार त्याच्यामध्ये कशा प्रकारचं व्हेरिएशन होत जातं त्याचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. ठीक आहे. तर त्याचं डेरिव्हेशन, त्याचा फॉर्म्युला काय येतो ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. तोपर्यंत तुम्हाला आपण आज घेतलेल्या ज्या काही कन्सेप्ट होत्या, ठीक आहे, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्लुइड म्हणजे काय, त्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय आहे, फ्लुइड मेकॅनिक्सच्या 2 ब्रँचेस, त्यामध्ये फ्लुइड स्टॅटिक्स म्हणजे काय आणि फ्लुइड डायनॅमिक्स म्हणजे काय, त्यानंतर आपण केलेले अझम्पशन्स म्हणजेच आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज काय आहेत, आणि त्यानंतर आपण स्टार्ट केलेली प्रेशरची कन्सेप्ट. ठीक आहे. यांचं आपण डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. सो पहा, जो लास्ट पॉइंट सांगितला की आपण लिक्विड मध्ये अशा प्रकारचं एक लिक्विड कॉलम कन्सिडर करून त्या लिक्विड मध्ये कशा प्रकारे प्रेशर ऍक्ट होतं त्याचं डेरिव्हेशन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूयात. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण या चॅप्टरच्या काही बेसिक गोष्टी म्हणजे चॅप्टरचा मिनिंग सगळ्यात महत्वाचा आपल्या लक्षात येणं गरजेचं होतं. सो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये आपल्याला फ्लुइड मेकॅनिक्सचा स्टडी करायचा आहे, ज्यामध्ये आपण स्टॅटिक्स आणि डायनामिक्स दोघांचाही डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. प्रेशर पर्यंतचा पार्ट आपला झाला, म्हणजे प्रेशरची आपण कन्सेप्ट स्टडी केली आहे, मात्र लिक्विड मध्ये प्रेशर कशा प्रकारे ऍक्ट होतं त्याच्याबद्दलचा डिटेल स्टडी, त्या डेरिव्हेशनवरून येणारा फॉर्म्युला यांचा स्टडी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करूया. ठीक आहे. सो आय होप यू अंडरस्टूड द बेसिक, खूप सिंपल कन्सेप्ट होत्या फ्लुइड डायनामिक्सशी रिलेटेड, फ्लुइड मेकॅनिक्सशी संबंधित असणाऱ्या, त्यांचा आपण थोडा स्टडी आजच्या आपल्या या फर्स्ट लेक्चरमध्ये या चॅप्टरच्या केलेला आहे. सो पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. आजचं लेक्चर आपण इथंच कन्क्लूड करत आहोत. ठीक आहे. अपलोडिंगचे काही लिमिटेशन्स असल्यामुळे आपण लेक्चरला खूप लेंदी बनवू शकत नाही. ठीक आहे. आपण याच्यानंतर कंटिन्युअसली लेक्चर घेणार आहोत. सो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण प्रेशरचं डेरिव्हेशन लिक्विडच्या इनसाइड द लिक्विड जे प्रेशर असणार आहे त्याचं डेरिव्हेशन, ते हाईटनुसार किंवा लेवल्सनुसार कसं चेंज होतं त्या सगळ्यांचं डिस्क्रिप्शन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. सो आजचं लेक्चर इथंच कन्क्लूड करूयात. उद्या परत कंटिन्यू करणार आहोत त्या पार्टला. सो हॅव अ नाईस डे अँड थँक्यू.